विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वायेची वाळुंज, मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवारी मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर अर्थशास्त्र विभाग प्रथम वर्ष वाणिज्य सत्र पहिले बँक व्यवसायाची मूलतत्वे भाग 1. विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या ठिकाणी मागील तासिकेला मागील भागात आपण याच म्हणजेच प्रकरण 3 मधील महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे. तो म्हणजे ठेव खाते सुरू करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत, ठेव खाते सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पद्धती त्या ठिकाणी अभ्यासत आहोत. त्यामध्ये आपण चालू व बचत खाते त्या ठिकाणी अभ्यासत आहोत. त्या ठिकाणी मागील भागात आपण आपल्या ग्राहकाची माहिती करून घेण्याविषयी सविस्तर चर्चा केली. बँकेने ग्राहकाची माहिती करून घेण्याची गरज म्हणजे त्या ठिकाणी KYCची आपण जी काही भूमिका आहे ती पाहिली. आपल्या ग्राहकांची माहिती करून घ्या त्यासंबंधी असलेले प्रमाणके व मार्गदर्शक सूचना याविषयी सविस्तर चर्चा केली. तसेच बँक खाते सुरू करण्यासंबंधीचा अर्ज भरून घेणे याविषयी सविस्तर चर्चा केली. आज आपण खातेदाराचा परिचय यावर त्या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बँकेत खाते सुरू करणाऱ्या व्यक्तीची योग्य ओळख असणे गरजेचे असते. ज्या व्यक्तीला योग्य ओळख करून देण्यात अपयश येत असेल तर त्या व्यक्तीला खाते सुरू करण्यासाठी अपात्र ठरविले जाते. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने खातेदाराच्या परिचयासाठी काही कागदपत्रांची जी काही कागदपत्र आहे ती प्रमाणित केलेली आहेत. ती कागदपत्रांशिवाय त्या ठिकाणी तुमचे बँकेत खाते उघडणार नाही किंवा बँकेत खाते तुम्हाला सुरू करता येणार नाही, हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. म्हणजेच थोडक्यात आयडेंटिफिकेशन ऑफ अकाउंट होल्डर, खातेदाराचा परिचय अत्यंत महत्त्वाचा आहे. हा महत्त्वाची पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो. मग त्या ठिकाणी आपल्याला काय आवश्यकता असते, तर कोणती आवश्यकता कागदपत्रांची आहे की जी कागदपत्रे भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व खातेदारांसाठी कंपल्सरी केलेली आहेत किंवा ही कागदपत्रे भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रमाणित केलेली आहेत. मग त्यामध्ये काय असेल, खातेदाराचा पासपोर्ट, म्हणजे या ठिकाणी खातेदाराचा पासपोर्ट फोटो असेल, हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. किंवा मग पासपोर्टसोबत फोटो वगैरे त्या ठिकाणी ह्या गोष्टीत येणारच, परंतु त्यानंतर खातेदाराचा पासपोर्ट असेल तर ठीकच आहे. नंतर मतदान कार्ड, त्याला आपण मतदार कार्ड असं म्हणतो. त्यानंतर पॅन कार्ड असेल, तसेच भारत संरक्षण व संरक्षण खात्याचे ओळखपत्र असेल किंवा मग प्रतिष्ठित रोजगार प्रायोजकाचे ओळखपत्र असेल किंवा मग वाहन चालविण्याचा परवाना असेल. यापैकी कोणतीही 1-2 कागदपत्रे बँक व्यक्तीच्या परिचयासाठी मागवू शकते व त्यानंतरच संबंधित व्यक्तीला खाते सुरू करण्यास परवानगी देता येते, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, त्याही पलीकडे जाऊन आजच्या स्थितीला सर्व बँकांनी तुमचं आधार कार्ड कंपल्सरी केलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच तुमचं आधार कार्ड जर असेल तुमच्याजवळ तरच तुम्हाला बँकेत खाते उघडता येईल, अन्यथा खाते उघडता येणार नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी भारत सरकारने, भारतीय रिझर्व्ह बँकेने एक भारतीय नागरिक तत्वाची ओळख म्हणून आधार कार्डाला भारत सरकारने त्या ठिकाणी, केंद्राने त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे. तुमचं हे आधार कार्ड अनेक योजनांसाठी त्या ठिकाणी वापरलं जातं सरकारच्या, आणि हे सरकारच्या या विविध योजनांसाठी हे आधार कार्ड असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी बँकेने या आधार कार्डाला त्या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये किंवा रिझर्व्ह बँकेच्या आदेशाने देखील प्रमाणित करून त्याला त्या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी परिचयासाठी ही कागदपत्र तुमच्याजवळ असणे कंपल्सरी त्या ठिकाणी केलेलं आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. नाहीतर अन्यथा तुम्हाला बँकेत खाते उघडता येणार नाही, हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. असे हे आधार कार्ड देखील आजच्या स्थितीला अतिशय महत्त्वाचं आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर
पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे खातेदाराच्या राहण्याच्या ठिकाणचा पत्त्यासंबंधित असलेले पुरावे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो खातेदाराच्या परिचयाबरोबरच संबंधित व्यक्तीचा राहण्याचा पत्ता कोणता आहे त्याबाबतची माहिती व पुराव्याची कागदपत्रे बँकेला खातेदारांकडून घ्यावी लागतात व आपल्या दप्तरी ती जमा करावी लागतात. भारतीय रिझर्व्ह बँकेने खातेदाराच्या राहण्याच्या ठिकाणच्या पत्त्यासाठी विविध कागदपत्रे प्रमाणित केलेली आहेत. त्यामध्ये बँक क्रेडिट खाते उतारा पत्त्यासह, तसेच वेतन दाखला पत्त्यासह किंवा संपत्ती कर, उत्पन्न कर मूल्यांकन आदेश, इलेक्ट्रॉनिक बिल किंवा टेलिफोन बिल, बँक खाते उतारा पत्त्यासह, रोजगार देणाऱ्या संस्थेचा नियुक्ती आदेश, मान्यताप्राप्त सरकारी अधिकाऱ्याचे पत्र किंवा मग रेशनिंग कार्ड. विद्यार्थी मित्रांनो, संबंधित बँक खातेदाराला वरीलपैकी किमान एक किंवा त्यापेक्षा अधिक पुरवठ्याची पूर्तता करण्यासाठी आग्रही धरतात. आणि त्याचबरोबर आधार कार्ड देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. KYCची भूमिका पूर्ण करण्यासाठी की आधार कार्ड देखील वापरले जाते, आधार नंबर त्या ठिकाणी वापरला जातो, हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, बँक खातेदारांकडून काही गैरप्रकार घडल्यास किंवा इतर काही कारणाने बँक खातेदाराचा शोध घेण्यासाठी खातेदाराच्या पत्त्याची आवश्यकता असते. म्हणून बँक खातेदाराची खातेसंबंधी विश्वसनीय कागदपत्रे घेत असते. आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ग्राहक बँकांची फसवणूक करतात आणि या फसवणुकी म्हणजे त्या ठिकाणी कर्ज घेतात आणि कर्ज घेतल्यानंतर ते फरार होतात. दिलेला पत्ता त्या ठिकाणी चुकीचा असतो कधीकधी आणि त्यामुळे बँकेला डबकाईस येण्याची वेळ येते. बँकेला ते कर्ज मिळण्याची शाश्वती नसते कधीकधी. म्हणून बँकांनी अलीकडच्या काळामध्ये अशी कागदपत्रे सक्तीने केलेली आहे, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नमुना स्वाक्षरी. विद्यार्थी मित्रांनो, बँक खात्यातील व्यवहार खातेदाराच्या सहीने होत असतात. अलीकडच्या काळात बहुतेक सर्व व्यवहार धनादेशाच्या माध्यमातून होत असतात आणि त्याच्या रकमाही बँक खात्यामध्ये परस्पर जमा होत असतात. बँक खात्यातील व्यवहार सुरक्षित व सुलभपणे होण्यासाठी खातेदाराच्या नमुना सह्या किंवा बँक दप्तरी असाव्या त्या ठिकाणी ठेवावे लागतात. बँक खाते सुरू करण्याच्या फॉर्मसोबत एक जादा फॉर्म जोडून त्यावर बँक खातेदारांच्या नमुना सह्या घेत असते. यानुसार प्रत्येक वेळेस बँक सदर नमुना सह्या बघूनच खात्यातील व्यवहार पूर्ण करत असते, हे आपण त्या ठिकाणी लक्षात. विद्यार्थी मित्रांनो, आपण म्हणतो की कुठल्याही प्रकारचा धनादेश असेल तर आपल्याला त्या ठिकाणी धनादेश असेल, पैसे काढतानाची जी पावती असेल किंवा मग ज्या स्लिप्स असतील त्या स्लिपांवरती असलेली स्वाक्षरी बघूनच तुम्हाला त्या ठिकाणी खात्यातून तुमचे पैसे काढता येतात. म्हणजेच आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर ही स्वाक्षरी अतिशय महत्त्वाची आहे. स्वाक्षरीत बदल होता कामा नये. स्वाक्षरीत जर बदल झाला तर बँक तुम्हाला पैसे देण्यास नकार देते, हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. किंवा जो अशिक्षित वर्ग असतो, अशिक्षित वर्गांचा त्या ठिकाणी स्वाक्षरी नसते परंतु त्यांचा अंगठा असतो, परंतु अंगठ्याबरोबरच त्यांना सद्यस्थितीमध्ये बँकांनी आपला अंगठा हा आधारशी किंवा त्या ठिकाणी आपले जो आधार कार्ड आहे ते आपल्या बँकेशी लिंक केलेला असावे. त्यानुसार देखील त्या पैसा त्या ठिकाणी त्या व्यक्तीला त्या ठिकाणी दिला जातो. म्हणजे आपला अंगठ्याचा जो ठसा आहे तो अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने म्हणजे त्या ठिकाणी बँका त्याचा वापर करतात आणि त्या संबंधित व्यक्तीला पैसे काढता येतात, अन्यथा पैसे काढता येत नाही, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. अतिशय महत्त्वाची ही भूमिका त्या ठिकाणी ही पद्धत या अलीकडच्या काळामध्ये झालेली आपल्याला दिसून येते, हे ठिकाणी आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, नंतर पुढील महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे नामनिर्देशन. आता विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 45Z
ए नुसार बँका खातेदाराला नामनिर्देशनाची सोय उपलब्ध करून देत असतात. म्हणजे थोडक्यात नॉमिनेशन आपण त्याला असं म्हणतो की नॉमिनेशन, त्याला वारसदार त्या ठिकाणी आपण म्हणतो. नामनिर्देशन या ठिकाणी वारसदार किंवा मग त्या ठिकाणी नामनिर्देशन, थोडक्यात त्या ठिकाणी नामनिर्देशित व्यक्तीलाच त्या ठिकाणी पैसा त्या ठिकाणी काढता येऊ शकतो. आता नॉमिनेशन म्हटलं तर खातेदाराचे निधन झाले किंवा मग त्या ठिकाणी आपण पाहतो की सद्यस्थितीमध्ये चालू बचत, मुदत ठेव व आवर्ती ठेव खाते या सर्वांनाच उपलब्ध आहे. समजा खातेदाराचे निधन झाले किंवा काही कारण त्याला व्यवहार करणे अशक्य झाले तर खातेदाराच्या खात्यातील पैसे सदर नामनिर्देशन केलेल्या व्यक्तीला मिळावेत. निर्देशन केलेल्या व्यक्तीला म्हणजे थोडक्यात आपल्या खात्यातील जे काही पैसे असेल आपल्यानंतर या व्यक्तीला मिळावेत असे प्रत्येक खातेदाराला वाटत असते किंवा त्याची इच्छा असते. सर्वच बँका सर्वच खात्यांसाठी नामनिर्देशनाची सुविधा उपलब्ध करून देत असतात, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, नामनिर्देशनात खातेदार आपल्या इच्छेनुसार केव्हाही बदल करू शकतो. खातेदाराला तसा प्रकारचा अर्ज बँकेत जाऊन सादर करावा लागतो. नामनिर्देशित केलेली व्यक्ती अज्ञान असेल तर तिला मिळणाऱ्या रकमेचा स्वीकार करण्यासाठी संबंधित व्यक्तीशी निगडित दुसऱ्या व्यक्तीची खातेदार नियुक्ती करू शकतो, हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. किंवा मग आपण पाहतो की संयुक्त खात्याच्या बाबतीत सर्व खातेदार एकत्रितपणे एकाच व्यक्तीचे नामनिर्देशन करतात किंवा करू शकतात. विश्वस्त संस्था किंवा सोसायटीच्या बँक खात्याच्या बाबतीत नामनिर्देशन करता येत नाही, हे देखील आपण लक्षात घेतलं. म्हणजेच हे फक्त केवळ नामनिर्देशन हे केवळ फक्त वैयक्तिकरित्या असलेल्या खातेदारालाच करता येऊ शकते. इतर कुठल्याही प्रकारच्या संस्था असतील, कुठल्या प्रकारच्या सोसायटी असतील, कुठल्या प्रकारच्या सोसायटी बँका असतील, यांना हे नामनिर्देशन करता येत नाही, ही आपण लक्षात घेतली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मुदत ठेव खाते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मुदत ठेव खाते सुरू करण्याची प्रक्रिया साधारणपणे चालू व बचत खाते सुरू करण्यासारखीच आहे. मुदत ठेव खाते सुरू करण्याचा नमुना फॉर्म बँकेने स्वतंत्ररित्या केलेला असतो. तो खातेदाराला भरून द्यावा लागतो. त्या अर्जामध्ये ठेवीदारांची नावे, पत्ते, त्याचप्रमाणे त्यांच्या नमुना, सह्या, ठेवींची मुदत याबद्दल माहिती असते, हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. मुदत ठेव खाते बऱ्याचदा संयुक्तपणे सुरू केलेले असते. एका खातेदाराच्या मृत्यूनंतर दुसऱ्या खातेदाराला मुदत ठेवीचे पैसे मिळत असतात. खातेदाराच्या मृत्यूनंतर अशी लेखी सूचना दुसऱ्या खातेदाराने मृत्यू दाखल्यासह बँकेला सादर करणे आवश्यक असते. मुदत ठेव खात्याच्या पावती देखील वारसदार, त्याला आपण म्हणतो की नॉमिनी, नोंद करण्याची सुविधा उपलब्ध असते. खातेदारांच्या मृत्यूनंतर मुदत ठेवीचे पैसे संबंधित वारसदाराला त्या ठिकाणी मिळत असतात, हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण असा हा घटक आहे. आपण त्यावर सविस्तर चर्चा केली. ठेव खाते सुरू करण्याच्या ज्या काही पद्धती आहे यावर आपण सविस्तर चर्चा केली. चालू बचत खाते असेल किंवा मुदत ठेव खाते असेल, दोघांची प्रक्रिया जवळजवळ सारखीच असते, हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. मग त्या ठिकाणी आपल्या ग्राहकाची माहिती भरून घेणे असेल, बँकेने ग्राहकाची माहिती भरून घेण्याची गरज असेल किंवा आपल्या ग्राहकांची माहिती भरून घेण्या यासंबंधी असलेले प्रमाणक किंवा मार्गदर्शक असतील, बँक खाते सुरू करण्यासंबंधीचा अर्ज असेल, खातेदाराचा परिचयासंबंधी माहिती असेल, खातेदाराच्या राहण्याच्या ठिकाणच्या पत्त्यासंबंधीतील पुरावे असतील किंवा नमुना स्वाक्षरी असतील किंवा नामनिर्देशन असेल, अशा विविध KYC असेल, या सर्व गोष्टी बँका या पद्धतीच्या नुसार त्या ठिकाणी करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हे खाते सुरू करताना आपल्याला बँकेत जाऊन विशिष्ट प्रकारचा जो काही नमुना फॉर्म आहे तो नमुना फॉर्म देखील आपल्याला भरून द्यावा लागतो. त्याचा नमुना आपल्याला आपल्या समोर दिसत आहे. फॉर एक्झाम्पल बँक ऑफ महाराष्ट्र, त्यांचा नमुना फॉर्म आपल्याला मी दाखवत आहेत, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे अतिशय ह्या ज्या बाबी आहेत त्या अगदी सर्व त्या ठिकाणी या फॉर्मवरती असतात. सर्व सविस्तर माहिती आपल्याला त्या फॉर्ममध्ये भरून द्यावी लागते, तरच त्या ठिकाणी आपल्याला बँकेत खाते उघडता येते, हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. अगदी आयडेंटिटी प्रूफपासून अगदी KYCची जी पूर्ण प्रक्रिया आहे, ही पूर्ण प्रक्रिया आपण त्या ठिकाणी पूर्ण करत असतो, तरच आपल्याला त्या ठिकाणी
बँकेत खाते सुरू करता येते. तसेच त्या ठिकाणी असलेला सद्यस्थितीत करंट जो आपला फोटो असतो तो फोटो देखील आपल्याला त्या ठिकाणी लावावा लागतो. तसेच आपल्या सह्या देखील असतात. त्या सह्या 3 प्रकारच्या देखील आपल्याला त्या ठिकाणी 3 प्रकारचे म्हणजे त्या ठिकाणी 3 सह्या त्या ठिकाणी कराव्या लागतात. हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी हा भाग आहे. हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. म्हणजेच एकंदरीत ह्या सगळ्या पद्धतीनुसार बँकेत आपल्याला खाते सुरू करता येते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे अतिशय महत्त्वाचा हा घटक. त्यानंतर आपण पुढील भागात पुढील तासिकेला बँक ठेव खात्यांवरील व्यवहार यावर त्या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत. 3.3मध्ये आपल्या काही शंका असतील, आपले काही प्रश्न असतील तर निश्चितपणे विचाराव्यात. आपल्या प्रश्नांचे उत्तर त्या ठिकाणी दिले जाईल. आपला हा जो अभ्यासक्रम आहे हा आपण असाच त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. परंतु आपला सहभाग हा खूप महत्त्वाचा आहे, हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. विशेष विषय म्हणून घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी, बँकिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकली देखील बँकांमध्ये देखील आपण गेल्यानंतर आपल्याला जसा अभ्यासक्रम आहे त्याच पद्धतीने बँकातील व्यवहार कसे चालतात, काय चालतात, कसे कुठे होतात याची माहिती त्या ठिकाणी मिळत असते. त्यामुळे दैनंदिन विद्यार्थ्यांनी यात लक्ष देणे देखील गरजेचं आहे. असे व्यवहार करणे देखील महत्त्वाचे आहेत, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. येणाऱ्या भविष्यकालीन स्थितीचा आढावा घेताना आपल्याला असे व्यवहार करणे गरजेचे आहे, हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढील भागात. थँक्यू.